धाराशिवमध्ये अधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा धडकलाय। खंडेश्वरवाडी प्रकल्पाची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर भूम उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। ग्रामस्थांकडून वारंवार मागणी करूनही काम रखडल्याचं बोललं जातंय। प्रशासनाकडून वेळ काढूपणा केल्यानं शेतकरी आक्रमक झालेले आहेत। तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढलाय। धाराशिवमध्ये अधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचा धडकला। खंडेश्वरवाडी प्रकल्पाची दुरुस्ती करा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे। तर भूम उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय। ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही काम रखडलंय, त्यामुळे अखेर या ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढला। दरम्यान प्रशासनाकडून वेळ काढूपणा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय आणि शेतकरी आक्रमक झाले। आज पूर्णपणे सगळे शेतकऱ्यांनी मिळून ट्रॅक्टर मोर्चा काढला। जे आमचं वाहन होतं त्या ट्रॅक्टरवरती सुद्धा साहेब 4-4 लाख 5-5 लाख कर्ज आहे। 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी घेतलेले ट्रॅक्टर होते, ज्यावेळी त्यांच्यावरती चांगले सुगीचे दिवस होते। पण आज तेच बागायतदार शेतकरी हे कोरडवाहू झाले आणि त्यांच्या दारात धूळ-कात पडलेला ट्रॅक्टर त्यांनी आज प्रशासनाच्या दारात आणून लावायचं ठरवलं। म्हणून सगळे ट्रॅक्टर जवळपास 200 ट्रॅक्टर आम्ही इथं घेऊन आलेलो आहोत आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की हे ट्रॅक्टर जोपर्यंत प्रशासन आमचं धरण चालू करून देत नाही तोपर्यंत यांच्या दारातून आम्ही हे ट्रॅक्टर हलवणार नाही। नाहीतर कमीत कमी त्या ट्रॅक्टरचे सगळे पैसे तुम्ही भरा, नाहीतर आम्ही ते ट्रॅक्टर हलवत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।